म्हटलं ना काय अजून आपल्याला असं पेटूनच उठत नाही की बाबा हे माझ्या कल्याणात म्हणून वाचायचं धर्माचं हे धर्मच माझ्या कल्याणाचं कारण आहे, त्याच्यासाठीच मला समर्पित झालं पाहिजे असं भाषित होत नाही. म्हणून मेरी मर्जीप्रमाणे धर्म आहे. धर्म कसा असतो? आपल्या मर्जीने असतो का नाही? आणि संसार तुमच्या मर्जीने चालतो का सांगा? कोण आवडायला पाहिजे? जे आपल्या मर्जीने चालतं ते आवडायला पाहिजे का जे आपल्या मर्जीच्या विरुद्ध चालतं ते आवडायला पाहिजे? ही पण लौकिकातली म्हणजे इच्छा आपली, त्याच्या विरुद्ध वागतो आपण. काय आनंद? तुम्ही पण उशिरा चालत जरा का नव्हता? जाऊ पण आला आहे हे चांगलं आहे. कळलं असेल बातमी कुठनं तरी आले आले चला चला. बातमी करायला काही वेळ लागत नाही. आज नाही तर फोन करूया आले का मग जायला बरं, नाही तर आहे की दुसरं काम विचारूनच आलं का फोन करून? बरेच जण विचारले असतील बहुतेक. महत्व किती आहे त्या दोऱ्याचं? महत्व किती आहे तुमच्या लक्षात येते? सुई म्हणून ते उदाहरण पण एक आलं होतं. एक शिंपी म्हटल्यानंतर सुईद्वारा आणि कात्री मग ते जेव्हा कपडे शिवायचा काय असतं काम थांबलं जरा, काय कात्री असली कात्री फाडली कात्रीनं कापड ती पायाखाली दाबून ठेवायचं. आणि सुई जी असली त्याने शिवलं काय आणि तिचं काम थांबलं की टोपीत खवायचं. काय सुशांत मग एक त्याचा मुलगा होता छोटा, त्याने प्रश्न विचारला की असं का करताय तुम्ही? कात्रीला पायाखाली ठेवताय दाबून आणि सुई डोक्यात टोपीवर लावताय. म्हटलं काय बरोबर आहे का? काय मग आम्हाला पण कात्री लावली तुम्ही राहून धर्माला लावल्यानंतर मग बाकी त्याला कात्री लावता येत काय आश्चर्य? बरोबर आहे. कात्री काम काय करते? तोडायचं काम करते. सुई कुठे आणि कात्री असं असतं असं त्यांनी तरी चांगलं समजावून सांगितलं आपल्यामुळे. तुम्हाला डोक्यावर कोण पाहिजे आणि पायात कोण पाहिजे ते सांगा. कात्री डोक्यावर ठेवली तर काय होईल आणि सुई पायात काय ठेवली? दोन्हीनं फळ दुःखच मिळणार. पायात सुई ठेवली तर तोच नाही. तसं धर्माला तुम्ही पायात ठेवणार तर काय होणार? माझी मर्जी माझ्या मर्जीने धर्म जेव्हा त्यावेळेस तो ऍक्च्युली म्हणून म्हटलं की तो आवडायला पाहिजे आपल्याला, त्याला आपण डोक्यावर ठेवलं पाहिजे. आणि संसार जो माझा ऐकत नाही, माझ्या मनाप्रमाणे संसारातलं एक पण काम होत नाही. एक पण नाही म्हणण्यापेक्षा जोपर्यंत पुण्य तोपर्यंत झालं, पुण्य संपलं तर होत नाही. बरोबर आहे. मग तरी सुद्धा त्याच्या मागे लागलो आपण. मग ते सांगितलं ना तुम्हाला त्या धर्म परीक्षेमध्ये आलेली गोष्ट, या शिडजीच्या 2 बायका, एक आवडते एक ना आवडते. मग जी आवडती होती म्हणजे ती काय शेडजीला कधीच मान द्यायचा नाही, खाऊ पिऊ घालायचं नाही, नुसता खर्च करायचा शेडजीचा सगळा नाही. आणि शेडजीचा काय वाटेल तुझं असं कधी तिचा सन्मान. आणि ती चांगली दुसरी नावडती होती, चांगलं पंचपक्वानाने जेवण खाऊ घालती, वारं घालती, डोकं दाबते आहे ना, सगळं गोड बोलती, सगळा मान ठेवती. दोघींना 2 घरं तिने करून दिली होती. एक दिवस गावाला जायची, त्या व्यापाराला पूर्वी जायची, खूप दिवस जायची व्यापाराला नाही ना. मग जाताना सांगून गेली. मग भेटली हिला
नावडतीला ते काय 5 मिनिट, मग ती आवडती तिच्याकडे गेले. बर मग आता चाललंय, गेल्यानंतर दोघीला सगळे पैसे, सगळं भरपूर. इकडं जी आवडणारी ती बिचारी आहे ना, सगळे पैसे संपवले, सगळं विकेला लागली पार. म्हणजे इतकं वाईट परिस्थिती. समजा ही आपलं सुशील ती कुशील. आले शेठजी बऱ्याच दिवसानंतर, वर्षानंतर आले. मग आल्यानंतर गावाच्या बाहेर थांबले होते. मग एक सेवक पाठवला पुढं. कोणाकडं? अरे अनुभवण्याला माहिती आहे, पण बोललं हळूच बोलले. जी माणसानं मान देत होती, खाऊ पिऊला तुझ्याकडे पाठवलं ना? नाही, तुम्हाला कसं काय माहिती सांगा, तुम्हाला कसं काय माहिती? तुमच्या दोन आहेत का असा प्रश्न येते. मग पाठवलं कुणाकडं? जी आवडती होती, जी कधीच त्याला विचारत नव्हती शेती. आणि हिला तर खायला म्हणजे जेवायला तयार करून ठेव म्हटल्यानंतर मग काय झालं? तिच्याकडे काय बनवायला काय नाही गेला तर काय बनवायचं? आणि ती त्या सेवकाला कावली. काय कावली म्हणायचं? म्हणजे तुला कळतं का? म्हणले त्या शेठजीला सांग म्हणा. त्या म्हणले आधी ती मोठी आहे, तिच्याकडे जावं आहे ना. मग असं सगळं म्हणजे या पद्धतीने त्याची प्रताडणा केली. कोणाची? त्या शेठजीची नोकराची. मग ही निरोप पाठवला शेठजीकडे. बर म्हटलं शेठजी. आता तिने असं म्हटल्यानंतर जातो म्हटलं तिकडं आधी. मग गेला तिने मग सगळं स्वागत केलं, सगळं व्यवस्थित सेवा केली, चांगलं खाऊ. पण जाते कुठं? चांगलं गोडधोड जातं का मला सांगा? आहे ना. त्याची गडबडी कधी एकदा तिकडे जाते. कुठं? कधी एकदा तिकडे जाते. त्या शेठजीची गडबडते. उरका चालतात. ते म्हणजे जरा आलाय खूप वर्षानंतर, आता जरा विश्रांती घेणार, टाकलाय, बारीक झालाय, व्यवस्थित जेवा. नाही म्हटले. निरोप पाठवला तिकडं. म्हटले मी तुझ्याकडे जेवायला येतोय, करून ठेव. मग आता काय करायचं? काय आता प्रश्न तुम्हाला मला सांगितलं. तेवढ्यात तिला घराच्या बाहेर आहे ना एक म्हैशी करताना दिसली. शेण टाकताना असं काही होते. मग आता ते ताजं एकदम गरम ती घेतलं आणि ते काय असं पाणी टाकून थोडस शिजवून जाऊन ठेवून शेठजी आले. तुम्हाला थोडंच दिले आणि थोडं झालं. तिने आताच नाकावर पदर लावलाय. काय सुद्धा मग शेठजी पोचली. काय या नाही, काय नाही, स्वागत नाही, काय नाही. पण तरी शेठजी आपलं भूक लागली खूप, वाढ काहीतरी वाढलं ती शेण खाय. आणि मग सुरेश भाई खाल्लं का नाही? त्यांनी खाल्लं. त्यांनी जरा कडू लागलं बरं का त्याला. पण आता तिच्या समोर काय बोलता येते का तुला? भाभी समोर नाही. कडू लागू दे नाहीतर गोड लागू दे. बोलायचं नाही, गपचिप जसं असेल तसं खायचं. बरोबर आहे का? म्हणायचं नाही असलं झालं. मग आता त्याने अगदी मस्त मिठ्या मला किती छान झालंय. तिकडं निवड कायच नव्हतं म्हटले, त्याला चव नव्हती. आणि हे शेण खातोय बाबा, आणि गोड म्हणून खातोय. म्हणून फक्त प्रेम पाहिजे, बाकी काय नाही. मग तिथं शेण असं देण्यात तर काय सगळं गोड लागतं. प्रॉब्लेम एवढाच आहे, बाकी काय नाही. आता हे सांगत आवडती ना आवडती कोण आहे? आवडती ना आवडती कोण आहे? धन आहे, धर्म आहे. कोण आवडणार? आणि नेहमीच आम्हाला धनाने धिक्कारलेला आहे. काही फरक नाही याच्यात, तुम्ही सगळीकडे लावा. कधीच आपल्याला सन्मान दिलेला नाही त्या धनाने. आणि धर्म नेहमीच सन्मान देतो, सुखात ठेवतो, सर्ग मोक्षात मध्ये. आणि धन नेहमीच तिर्यंच्या नरक गतीमध्ये.
हे धनाचं धन संचयाच्या निमित्तात झालेल्या पापाचं फळ काय? नरक आणि तिर्यांची गती. हेच आहे ना, मायाचार करून आणि आरंभ परिग्रह करून जाणार नरकाला. काय संजय, असं आहे. किती खरं तर मस्त जीवन आहे म्हटलं. थोड्या थोड्या पर्याय, किरकोळ हे ते, मग आपल्याला आपण झोपून द्या ना, मस्त आनंद घ्या. काय असतं काय दुसरं आहे आपल्याला योग्यतेने सगळं, काय आपल्याला गरज नाही. इकडं जातो तिकडं जातो, बनारस काशी कुठं जाणार का? क्यों जाता काशी क्यों जाता गिरनार, असं एक भजन येते का? असंच काहीतरी आहे ना ते. कशाला काशीन बनारस आणि इकडे तिकडे, तुझ्याच शरीरामध्ये तुझा भगवान बसला असं सांगितलेलं त्या भजनामध्ये. पुन्हा असं होत. चर्चा कशावर निघाली होती? कशावर निघाली? धनाने काय काय होतं हे सांगतो मी तुम्हाला. त्या धनासंबंधी मी ही कल्पना केली की माझ्याजवळ, आपल्याला अगोदर वाटतं घरात भांडणं किरकोळ होते, काय पैसे नसल्यावरनं भांडणं होत होती. बरोबर, गरीब असताना गरीब घरामध्ये भांडण कशावर होते? पैसे नसल्यामुळं भांडण होते असं त्यांना वाटत असत. कल्पना ही असते. मग पैसे आल्यानंतर भांडण कमी झालेली असतील का वाढलेली असतील? काय स्वप्नील काय म्हणताय? मी सांगितलं ना, प्रफुल्ल म्हणला नाही आम्ही दोघं चांगली एकत्रच आहे. मी सांगितलं स्वप्नील भाई म्हणते तसं नाही म्हणून. का ऐकतच नाही तू म्हटल्यानंतर त्यांनी काय करावं तुझ्या समोर? तो ऐकतो का स्वप्नील भाई सगळं? नाही, सगळं काय करणार? म्हणजे मोठ्या भावाला काय म्हणतात माहिती आहे? ते मी आता पुण्याला गेलो ना, विदरा भाईकडे गेलो. माझं त्यांची मुलं आहे, त्यांनी नियम घेतलाय म्हटलं की नाही तुम्हाला, 45 मिनिटच बघायचं टीव्ही, वर्षासाठी नियम घेतला. मग काय बघते तर 45 मिनिटाचं महाभारत म्हणते. आता त्या बघण्यातनं लाभ काय झाला त्यांना बघा. मग आले, माझ्या पाया पडला, तात श्री आणि काय म्हणतोय? म्हणजे जे मोठे असते त्यांना तात श्री म्हणते. मग ते बारका त्याचा भाऊ होता, मग ते म्हटला हे माझे भ्राता आहे. आणि त्याच्यापेक्षा एक त्याच्या फैचा पोरगा होता मोठा 11वीतला, ते भ्राता श्री आहेत म्हटला माझे. आणि मोठ्या भावाला विचारले ही कोण रे तुला? हे माझा अनुज आहे म्हटला. अनुज. आणि प्रफुल्ल तुमचा कोण आहे? अनुज म्हणायचं. आणि प्रफुल्ल स्वप्नील तुमचे कोण आहे? भ्राता श्री म्हणायचं. काय म्हणायचं? मग बघा काय म्हणतो. म्हणजे भाषेमुळे सुद्धा विनय येतो आणि विचार करते माणूस काय करायचं काय नाही. कोण आहेत मोठे आहेत असा त्याच्यातनं भाव येतो, तेव्हा ऑटोमॅटिक परिणामामध्ये भाषेने सुद्धा फरक असं असतं. म्हणून त्या उच्च भाषा ना आजकालच्या भाषा विशाल तेजस आणि आमच्या घरचं चाललंय तुमचं नाही. म्हणजे त्यात काय असतं, म्हणजे इतकं कॅज्युअल असतं, कॅज्युअल त्याला म्हणायचं. म्हणजे तो कोण आहे काय असं काय महत्वाचं नाही, पती आहे का परमेश्वर आहे कोण आहे काय नाही तसलं काय. अशी अडचण चर्चेवरून निघाली ती धनामुळं काय भांडण वाढली का कमी झाली. दोघांची 2 दुकान झाल्यानंतर तुम्हाला शांततेने राहायला पाहिजे का आनंदाने?
मग भांडण का ऐकत नाही तुम्ही? स्वप्नीलचं असं विचारलं तर भावाचं, मोठ्या भावाचं काय झालं? आता तूच म्हटलं म्हणून बरं का मी ऐकत नाही म्हणून. मी काय मी म्हटलं नाही तो ऐकत नाही. का अडचण आता मला सांग, काय कुठलाच प्रॉब्लेम नाही तुम्हाला, पण माझ्या मर्जीनं मला वागायचं, माझे विचार वेगळे आणि माझ्या विचारांनी मला वागायचं, ही माझी स्वतंत्रता बाधित कुणी करायची नाही. मोठ्यांचं ऐकणं ही म्हणजे स्वतंत्रतामध्ये बाधा आहे का? तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वतंत्रतेने जगण्याची ती एक संधी आहे. मोठ्यांच्या ऐकण्यामध्ये स्वतंत्रता का परतंत्रता? कसं आहे का की संजय काका ऐकता का नाही तुम्ही? सर नाही म्हणते. प्रत्येकाचे आपले आपले प्रॉब्लेम. आणि आता तुम्हाला सांगितलं, मी नेहमी सांगतोय, जरा जवळ बघा, माझे शेजारी बघा, नवरा बायको भांडतेत मारतेत, कसं चाललेलं असतं. आम्ही तिथं बघितलं एक सिच्युएशन, पुण्यात लय बघायला मिळतं. काय काय पण तुम्ही टीव्हीवर चांगलं रस्त्याच्या कडेला असे तसले लमानी कुटुंबातले काहीतरी बनवून विकणारे आहे ना, कसे राहते तिथे स्वयंपाक रस्त्यावर फुटपाथवर, आज इथं आहे तर उद्या कुठं आहे. मग एका बायकोचा नवरा दारू पिलाय, तरुण आहे, आणि ती येते, सगळेजण बघते त्याच्याकडे, काय नाही, बारकी पोरं इकडे तिकडे पळते, कुठे गेलंय, रस्त्यावर चाललंय का काय, कसलीच चिंता नाही कोणाला. ती परिस्थिती जेव्हा बघितली, आणि मग तुम्ही तुमच्याकडे बघा ना, लक्षात येईल की किती मी साऊंड पोझिशन मध्ये आपण, मी का विनाकारण खोटे विकल्प करतो. अति पुण्य उदय मम आया, असं झालंय, बाकी काय नाही. की पुण्याचा उदय असा आलाय की त्यामुळं मग हे सगळं सुचायला लागतं. सुचायला चांगल्या गोष्टी सुचायला पाहिजे. सुचायला कोणत्या गोष्टी लागतात? पुण्याचा उदय आल्यानंतर. संसार वाढवायचा, पाप वाढवायचं सुचू लागतं पुण्याच्या उदयात. त्याचं नाव आहे पापानुबंधी पुण्य. अजून पैसे मिळवू, अजून पैसे मिळवू. धर्म राहिला तर चालतं, बरोबर आहे आधी, पण दुकान उघडलं पाहिजे. अजून पुण्यात तसली पण दोन लोक भेटली पुण्यातली, म्हणजे ते पण भेटले. मी म्हटलं तुम्ही एवढं म्हटलंय कुठतरी गिरा का काय नाही, उगाच मग असं करायचं, अंग असं जरा खूप लांब काय असं. म्हणजे मी माझं माहिती सगळे ही तुम्हाला तयार असते. आणि प्रमाद ते मी कबूलच करावं लागेल की हो आमचा प्रमाद होता, त्याच्यामुळे आम्ही आलो नाही. बस आळस, दुसरं काहीच कारण नाही. बरोबर आहे ना माझे? पण बरेच जण आता एक एक मागणं जाऊन आले. काल आता सुरेश भाई, उल्हास भाई पण जाऊन आले बरं का. उल्हास भाई नाही, सुरेश भाई जे गेले नव्हते, प्रियंका ताई आहे ना, जाऊन येतो आम्ही, जाऊन येतो. धन्यवाद जाऊन आल्याबद्दल. थँक्यू म्हणावं लागेल, काय म्हणणार. एवढं तर मान राखते अजून सुद्धा, म्हणजे चांगलं आहे ना. कोण ऐकतं कोणाचं, कोण ऐकतंय, काय संबंध असं तसं विचारलं, पण ऐकते त्याचे म्हणजे अजून परिणाम पुढं तरी चांगले. त्यालाच म्हणून टोके घालतोय, बाकी काय नाही. जरा अजून पुढे काय का नाहीतर मग काय पुढं काय. ह्या पुण्याच्या उदयातच जर ठोके घालून जरा पापाकडे वळणारी वृत्ती बदलली तर ठीक आहे, त्यामुळे आपलं हित होईल. आणि मग पुण्याच्या उदयात जर वाहतच गेलो तर विषय संपून जाईल. की ज्या धनाने मी कल्पना करून बसलोय की माझं सुख वाढणार आहे, तेच धन मला त्रास देत आहे, तेच धन. म्हणून म्हटलं भांडण वगैरे सगळी ही धनाच्या निमित्तातच. जेव्हा की ती भांडण मिटवण्याचं साधन आपण मानून बसलेलो होतो अज्ञान अवस्थेमध्ये, म्हटलं गरीब लोक हे समजतात की जर पैसे आले तर आमची सगळी भांडण संपते, किरकिर संपते. ही कल्पना नसती त्यांची.
दुसरं काय सांगितलं, धन आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? रोग येणार नाही. धन आल्यानंतर रोग येणार नाही असं आपण त्याच्याबद्दल बरोबर व्याप्ती नाही जोडलेली. मला सांगा, धन आलेले जास्त रोग येत का धन कमी असणारे जास्त सुद्धा निरोगी आहेत? कोण जास्त त्या ठिकाणी रोगाने ग्रस्त आहे? मेहनत करणारे, जे दुकानातले हमाल स्वस्त आहेत का तुम्ही स्वस्त आहेत? गादीवर बसणार दुकानाच्या हमालाला किती गोळ्या आहेत बघा, आणि तुम्हाला किती गोळ्या आहेत बघा. किती गोळ्या घेतात? म्हणजे आता तुम्ही कल्पना केली नाही, धन आलं तर मी स्वस्त राहणार, मला रोग होणार नाही. डायबिटीज, बीपी, हार्ट, हे सगळे जे काय किडनी, कुठलेही जे प्रॉब्लेम्स आहेत. आणि कालच वाचलं होतं, तुम्हाला दाखवतो वाचलं, सुरेश भाईनेच टाकलेलं आहे. टाकतं काय ते चांगलं चांगलं आहे ना. सुरेश भाईने माझे हां माझ्या ह्याच्यावर आहे काय आहे म्हणजे मी घेतलंय. म्हणजे धनवान लोकांना ऋषी कपूर माहित आहे, मागे बसले ऋषी कपूर कॅन्सर, सोनाली बेंद्रे कॅन्सर, अजय देवगण काय कसला आजार आहे थांबा आजार वाचतो बाकी काय नाही. आणि गरीब लोक आहेत पण नाही सगळे तुम्हाला माहिती आहे. अजय देवगण लिटरॉल अपेकोंडेलिटिस काय आहे बरं का, कांदे की गंभीर बीमारी, खांद्याची काहीतरी असू दे. इरफान खान कॅन्सर मेला, मनीषा कोयराला कॅन्सर, युवराज सिंग कॅन्सर, सैफ अली खान हृदयघात हार्ट अटॅक, ऋतिक रोशन ब्रेन क्लॉट, अनुराग बसू खून का कैंसर, मुमताज ब्रेस्ट कैंसर, शाहरुख खान 8 सर्जरी बरं का, 8 प्रकारची सर्जरी झाली त्याच्या, आणि कॅन्सर त्याच्या हा कोण आहे पुढचा आहे ताहिरा कश्यप म्हणून आहे ती पुढची. त्या अनुराग आयुष्मान खुरानाची बायको आहे, त्याला कॅन्सर आहे. राकेश रोशन गायाचा कॅन्सर, परत लिझा राय कॅन्सर, राजेश खन्ना कॅन्सर, विनोद खन्ना कॅन्सर, नरगिस दत्त कॅन्सर, फिरोज खान कॅन्सर, टमाटर कॅन्सर. ती नाव तुम्हाला नसतील माहिती. आणि युगमंदर वगैरे कोण माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे का युगमंदर कोण? नाही, कालच तिथं बुधायगावला दर्शन करून दिलं बरं का युगमंदराचं. श्रीमंदर, युगमंदर, पण कुठं त्याला माहिती. आणि हे सगळे माहित असते तुला, ते कोणते कुठले तीर्थंकर अडचणी तयार होते वाटता है. ये वो लोग हैं या थे, काही आहेत आणि काही गेले, जिनके पास पैसे की कोई कमी नहीं थी या है. बरोबर. खाना हमेशा डाइटिशियन की सलाह से खाते हैं. दूध भी ऐसी गाय या भैंस का पीते हैं जो एसी में रहती है और बिस्लरी का पानी पीते हैं. जिम भी जाते हैं, रेगुलर शरीर के सारे टेस्ट करवाते हैं. सबके पास अपने हाई क्वालिफाइड डॉक्टर है. अब सवाल उठता है कि आखिर अपने शरीर की इतनी देखभाल के बावजूद भी इन्हें इतनी गंभीर बीमारी अचानक कैसे हो गई? आपलं वाचतोय ना. काय फरक पडणार नाही तुम्हाला. म्हटलं ना, तुम्ही झाडावरची माणसं आहेत ज्या जंगलाला लागल्या, तुम्हाला काय फरक पडत? तुम्ही फक्त ऐकलंय कॅन्सर कॅन्सर कॅन्सर, 20 वर्ग म्हटलं कॅन्सर कॅन्सर. असं नाही होत, कॅन्सर होत नाही, परिस्थिती अशी. आणि सगळी व्यवस्था आपण बघितली कशी आहे त्यांची.
पैशाला काय कमी नाही, ज्या पैशाच्या मागे लागले ते पैसे त्यांच्याकडे काय कमी नाही. मग असं झालं का? सगळे डॉक्टर आहे, जिमला जाते, पाणी कसलं पिते, दूध कसलं पिते, हा तेवढं लक्ष ठेवणार तुम्ही. एसी मध्ये राहणाऱ्या गाईचं दूध पिते. असले भारी भारी माणसं आहे. काय ते तू कुठल्या गायचं पितो? आपला हे ना साबळे, त्याला सांग एसी ठेव काय म्हणून नाही. आणि आम्हाला चालत नाही आता उन्हाळा वाढलाय, गायचं दूध गरम गार नको, आपल्या गारच बरं आहे. डायरेक्ट एसी. अब सवाल उठता है कि आखिर अपने शरीर की इतनी देखभाल के बावजूद भी इन्हें इतनी गंभीर बीमारी अचानक कैसे हो गई. चांगले चांगले मोठे डॉक्टर सेवेला म्हटले ना, रेग्युलर चेकअप. काय कळते की नाही, येत नाही, काय कळत तुम्हाला? पापाचा उदय आल्यानंतर तिथं सगळं बाहेर आहे, काही कामाला येत नाही. आणि पाप कशामुळे होतं हे तुम्हाला रोज सांगा. आणि सूत्र दिलं ना तत्व सूत्रामध्ये, शुभात पापम अशुभात पुण्यम. काय चुकलं का? काय त्यांनी मान्य केलं असतं बरोबर असेल काय? आता सूत्रच आहे, आमचं काय घेणं देणं त्या सूत्राशी, त्या दोऱ्यांशी लागायची आपलं काही संबंध. बरोबर सांगितलं तर नाही, काय सांगितलं? बरोबर आहे का तुम्हाला? आचार्यांनी बरोबर होते का? आचार्यांचं डोकं बरोबर होतं का चुकलंय? तुमचं डोकं बाहेर का आचार्यांचं सांग कसं काय? म्हणजे सूत्र दिले आचार्याने की शुभ परिणामानेच पुण्याचा बंध होतो आणि अशुभ परिणामाने पापाचा बंध होतो. या सूत्राचा अर्थ कळतो का? विश्वास आहे का याच्यावर हे सांगायचं. त्याच्यावर विश्वास आहे का नाही, ठेवायला पाहिजे का नको? शुभाने पुण्य होतंय, अशुभानेच पाप होतंय. आणि जर असं असेल तर मला काय करायला पाहिजे? पाप कुणाला पाहिजे, पापाची फळं कुणाला पाहिजे? म्हणून आपण नेहमी चर्चा करतो, पापाची फळ कोणाला नको, पाप कोणी सोडायचं नाही. पुण्याची फळ सगळ्याला पाहिजे, पुण्याला कोणाला करायचं नाही. काय मान बरोबर आहे? म्हटलं असता ना तुम्ही, जाऊ किती तो पहिले घेऊन का नाही, तेवढं सुद्धा जमलं नाही तुम्हाला. म्हणून मला म्हटलं थँक्यू मला जाताना सोडल्याबद्दल. थँक्यू म्हणायला पाहिजे सगळ्यांना. काय नाही, धर्म नसल्यानंतर बाकी ह्यांनी का आणलं नाही तर माझ्या धर्म पुण्याचा उदय नाही, त्यांचा दोष नाही. या की तुम्ही त्यांच्याबरोबर या, ते सोडते नाही. आम्हाला आपलं ते हायवे जरा बरा पडतो, स्ट्रेट डायरेक्ट. बरोबर आहे, असं होतं. पण थँक्यू तर म्हणायला पाहिजे नाही. मला न आणल्याबद्दल पण थँक्यू, आणि मला निघून सोडल्याबद्दल जातीबद्दल त्याच्याबद्दल पण थँक्यू. पापात दुःखम असं एक सूत्र आले. पापाचं उदय आल्यानंतर कोण कोणाचं नाही हे मला इथं दाखवायला म्हटलं नाही. हे सुद्धा एक वैराग्याचं कारण. कोणी कोणाचं नसतं, सगळे आपले आपले रस्ते आपले आपले सगळे ठरलेले आहेत. कोणाला वाकडी वाट करायची नसते, असं एक ठरलेलं आहे ना, फिक्स आहे. अजून सरळ जायचं आपल्या 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 रस्त्याने. मग हे सगळं बघून काय होतं, भाऊ आहे इथं बसलो, भाऊ आजार आहे का? बर. मग फोनवर सगळे उपदेश, गुंटावर बसून सगळे शेळ्या राखायचं काम. मग जा की, मलाच लई त्रास आहे. फोनवर बरोबर आजार आहे भाऊ, तुला लय काय दे, जा की, का होतंय तुला बरं आहे ना म्हणलं ना. असं सगळं अशी वैराग्याची दृष्टी. म्हणलं जिथं आपल्या भावाला कोण विचारत नाही, आईला कोण विचारत नाही, कोणाला कोण विचारत नाही, पोराला विचारत नाही, कोणाला कोण विचारत, तिथं मग आपण काय संबंध विचारावं. म्हणजे असं असं एक दृश्य ज्याच्यामुळे माझं उलट सकाळी वैराग्य वाढलं. कालपासून वैराग्य म्हणजे मला अजिबात नाही टेन्शन तसं. तुम्ही का मामी आणि वाटलं तर क्षमा तुम्हाला सगळ्यांना. पण कसं वैराग्याचे मला हे सांगायचे काय, जिथं या सूत्रात सांगितलं. धर्म जवळ असल्यानंतर आपला घात करणाऱ्याला पण त्याचा घात करत नाही असं सांगते या सूत्रात. ते वाचून दाखवणार आहे तुम्हाला.
आणि धर्म नसल्यानंतर न म्हटले कोण वडील आणि कोण पोरगा असला काय येत नाही, मारामारी विषय येत नाही. आणि हे सगळं आहे अधर्माचं. माणसासाठी आपण काहीच करायला तयार नाही, माणसांसाठी नाही. सगळं आता कोणासाठी चाललंय? एकच आमचं देवता. धनाचं फळ दाखवलं मी. म्हणजे हे जे ज्यांच्याकडे धन आहे त्यांना काय फळ मिळालं, का मिळालं म्हणून सांगितलं. शुभात पापम का पुण्यम. आणि याच्यावर श्रद्धा म्हणून एक एक सूत्रावर जरी मी एक एक शब्दावर आचार्य सांगते श्रद्धा ठेवा तर मोक्षाला जायचं. पण कुठल्या सूत्रावर श्रद्धा ठेवायला तयार नाही, नुसतं ऐकायला तयार आहे आम्ही. आणि ही जर ही केली पर्याय तरी ऐकायला सुद्धा नाही. तुमच्या लक्षात आहे, ती सुई दोरा नाही ना, हे दोरा आहे, हे दोरा आहे सांगत होतो ना. ही दोरा जर तुम्ही तुमच्या सुईत ओवला नाही, आत्मा आत्मा ज्ञान ज्ञानात हा दोरा जर नाही ओवला सूत्राला जिनवानीचा, जिनवानीची सूत्र आमच्या ज्ञानात नसतील तर आपण या जंगलात संसाराच्या जंगलात कुठं हरवणार, सापडणार नाही. पण चिंता कुठे आहे आपल्याला? म्हणून म्हटलं ना इतके पर्याय मूळ आचार्य उगाच म्हणत नाही पर्याय मूळ मिथ्या दृष्टी आहे, उगाच नाही म्हणत. आणि मिथ्यात्व किती मोठं पाप भासित झालं पाहिजे तुमच्या अजून का लक्षात येत नाही, अजून कळत. कारण सांगितलं सूत्र तिथंच काल सांगितलं 608 पेक्षा जास्त जाणारच नाही. किती हातापाया पडलं विराटच्या कोणाच्याही तर ते त्यांच्याच पद्धतीनं काम करणार. म्हणजे तिथं त्या पेशंट साठी पार मारणार, पण स्वतःच काय चाललंय, स्वतःला की कोणतरी चांगली तर आपलं काय चाललंय, मी कुठं आहे, माझी काय परिस्थिती आहे, आपल्याजवळ कशाचा संचय झालाय. लौकिक पुण्यानं तर तिथं तसले बिल गेट साठी इलॉन मस्क होता मोठे होताली. माझं काय मिथ्यात्व नाही नष्ट झालं तर आज सूत्र मिळालं म्हणून. सूत्र नसतं मिळालं तर मी म्हटलं असतं ठीक आहे, बाकीच्यांना अनेक लोकांना किती एक अनंत जीव आहेत आणि मनुष्यामध्ये अशा असंख्यात म्हणजे असंख्यात जीव असे आजूबाजूला कुणाकडे हे सूत्र. आज तुम्हाला सूत्र मिळाली, सूत्र ऐकायचं भाग्य मिळालं, पण नो व्हॅल्यू, झिरो व्हॅल्यू सूत्राबद्दल. सगळं आपलं इतकं म्हणलं नव्हतं, इतकं आपलं हे झालंय. बास तेवढंच मला कळतंय, पैसे आणि मी, बास हे असलं तर मी आहे, नसलं तर संपलं. जेव्हा की सांगते पाहिजे कॅन्सर 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 होते आणि नष्ट झाले. आणि म्हणून मी केलेलं अब सवाल उठता है कि आखिर अपने शरीर की इतनी देखभाल के बावजूद भी उन्हें इतनी गंभीर बीमारी अचानक कैसे हो गई. क्योंकि आता देव उद्या वाचतो. ओम नमः. ओम नमः.